स्मरण केलं नाही आहेस, तू मंगलाचरण लिहिलेलं नाही आहेस, ती तुझी चूक होतीये. तर तू ती सुधार. आणि मग तेव्हा तुलसीदासांनी कलौ विनायकौ हे पहिलं स्तोत्र तेव्हा तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. मग आता आपल्याला माहिती आहे, आपण हा श्लोक बघितला. काय श्लोक आहे? गणाधीश जो बस बस. मग गणाधीश म्हणजे तो का धीश अधीश कोणाचा देव येतो? गणांचा देव. गण म्हणजे काय? नाही, गण म्हणजे गणेश नाही. गण म्हणजे एखादा समूह. आणि दुसरा अर्थ गणाचा असा होतो की आपलं हे सगळं शरीर, हा सुद्धा अर्थ गणाचाच होतो. मग समुदायाचा नेता म्हणलं तर तो कसा असायला हवा? कसा असतो समुदायाचा नेता? कुठल्याही समुदायाचा, ग्रुपचा, तुमच्या मराठीत एखाद्या गटाचा नेता कसा असायला पाहिजे? काय? सर्व गुण संपन्न. हो, पण सर्व गुण संपन्न म्हणजे कुठले कुठले गुण असले पाहिजे? लीडरशिप, अजून प्रामाणिकपणा, अजून हुशार, अजून एकी करून घेणारा, बरोबर, अजून ऐकणारा, पार्शालिटी नको. अगदी बरोबर. मग म्हणजे हे आता तुम्हाला सगळं आलं. मग तो गणाधीश, तो एका गटाचा. मग तसंच आपल्या शरीराचा तो जेव्हा म्हणतो आपण सुरुवातीच्या श्लोकात काय बघितलं आज, की मला कानांनी चांगलं ऐकू दे, मला माझ्या तोंडातून चांगलं बोलता येऊ दे, आणि माझ्या जिभेवरनं चांगले शब्द जाऊ दे. मग आता गणपती, आपण जो गणपती घरी आणतो त्याची मूर्ती समोर आठवा. भाद्रपदात जो गणपती आपण आणतो त्याची मूर्ती समोर आणा. पहिले कान आणूया. कान कसे आहेत गणपतीचे? मातीचे, पण म्हणजे कसे? सुपासारखे मोठे. मग आता सुपाची क्वालिटी बघा. सूप पाखडताना, आईने सुपात धान्य घेऊन पाखडताना कधी पाहिलंय का? आई दाणे घेऊन पाखडते आणि आई दाणे टाकून देते आणि सालं घेते. हा, म्हणजे आई काय करते? जे चांगलं आहे ते आपल्याकडे ठेवते आणि वाईट टाकून देते. मग तेच काम आपल्याला आपल्या कानांनी करायचं असं गणपती सांगतोय आपल्याला. आपल्या कानावर आता कितीतरी प्रकारचे नको ती गोष्टी येतच असतात. एक गंमत आहे ना, मी म्हणजे आपण सगळी माणसं, आपण आपले डोळे बंद करू शकतो, आपण आपले तोंड बंद करू शकतो. घाण वास आला तर नाक बंद करू शकतो, किंवा खूप चांगला वास आला तर असा अगदी भरून घेतो, आपण छाती भरून वास घेऊ शकतो. पण आपण कान असे बंद करू शकतो का? म्हणजे असं बोटं घेऊन बंद करू शकतो, पण तरीसुद्धा थोडासा अस्पष्टसा आवाज त्यामध्ये येतोच, हो ना. म्हणजे कान हा एकमेव अवयव कसा आहे की जो आपण असा बंद करू शकत नाही. मग तो कसा बंद करायचा? तर आपण आपल्या मनाचा निश्चय करायचा की मी मोबाईलवर किंवा काय तुमचं गॅजेट असेल त्याच्यावर मी चांगलंच ऐकीन, वाईट ऐकणार नाही. आता गणपतीचे डोळे कसे आहेत? गणपतीचे डोळे अगदी छोटे, अगदी बरोबर. मग छोट्या डोळ्यांनी तो काय करतोय गणपती बाप्पा? जग बघतोय. आणि आता तो जो मगाचा लीडरचा ना, तो लीडर तो तिकडे चिकटवा. आता त्या डोळ्यांना, त्या छोट्या डोळ्यांना लीडर चिकटवा. काय होणार आहे? हो, बरोबर. म्हणजे आपल्या देशाचं आपण समजा बघितलं, अगदी बरोबर. आपला कुठल्याही देशाचे जे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा आपला छोटं राज्य म्हटलं तर त्याचे मुख्यमंत्री असतात, पोलीस अधीक्षक असतात, ते काय सगळीकडे बारीक त्यांचं लक्ष असतं. आता काल 54 नंबरला मुलं दंगा करत होती, होतं की नाही दादाचं बारीक लक्ष? दादा खाली होता, दादा लीडर आहे. आता होतं की नाही दादाचं लक्ष? दादाचे कान होते, दादा तिथे नसताना दादाचे कान होते, डोळे होते. आता आणखीन बारीक आपण काय बघू शकतो? हे झालं पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष. आपण अजून तर शिकतोय, आपण अजून काय बारीक बघू शकतो? बरोबर. बारीक काय अजून काय बघू शकतो? म्हणजे ह्या ताईंनी सांगितलं की जे बघू नाहीये ते मी बघायचं नाहीये, डोळे बारीक.
म्हणजे सूक्ष्म नजर तिथे ठेवायची नाही. अजून आपण काय काय बघू शकतो बारीक नजरेने? काय काय विचार करा, थोडासा विचार करा. काय काय बघू शकतो? झोपलात का? हो, अगदी बरोबर. तुम्ही जागरूक असल्याचं ते लक्षण आहे. अगदी बरोबर. त्यांनी सांगितलं सरकार जे काम करतं आहे त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. अगदी बरोबर. नेता जो असतो त्याचं लक्ष बाकीच्या सगळ्यांच्या चांगल्या म्हणजे कोणतं त्यांना काम द्यायचं आहे किंवा त्याचं हे करण्यासाठी अगदी सुद्धा बरोबर. लक्ष बारीक. हो, अगदी बरोबर. अजून आता ह्यांनी जे सांगितलं की राज्य काय करत आहे म्हणजे सरकार आपल्यासाठी काय करतं आहे, तसंच उलटं आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे हे सुद्धा आपण बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. हो ना? का मला काय करायचं आहे त्याचं असं म्हणून चालणार आहे का? नाही चालणार. ठीक आहे, मान्य आहे की आपण काही त्याला पूर्ण शक्तीनिशी काही करू शकणार नाही, पण निदान कुठेतरी आपल्या मनात म्हणजे तुमच्या मराठीमध्ये बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तुम्ही तो विचार करू शकता की नाही. ती नजर आता मध्यंतरी पुण्यात काही गोष्टी नको असलेल्या घडलेल्या आहेत. तुम्ही वाचल्या असतील पेपरला किंवा टी व्हीवरही तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या असतील. ही गोष्ट घडणं चांगलं आहे का? नाही घडणं चांगलं आहे. म्हणजे ही तुम्ही एक कुठेतरी तुमच्या मनात हा दादा म्हणाला तसं की सरकार काय करतं आहे ह्याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे, तसंच माझं लक्ष माझ्या आजूबाजूला काय घडतं ह्याच्याकडे पण असलं पाहिजे ना. आणि ते का असलं पाहिजे? कारण आता तुम्ही लहान आहात. तुम्ही त्याचा प्रतिकार कसा करू शकणार आहात? तर तुम्हाला जर असा कुठे अनुभव आला तर तुम्ही सावध होणं हीच छोटी बारीक दृष्टी आहे. हो ना? आणि ते फक्त मुली असं नाही, मुलगा मुलगी कोणाच्याही बाबतीत आपण प्रत्येक क्षणी सावध असणं. आणि आपल्याला समर्थ सतत हेच सांगतात. काल आपल्याला दादांनी ते विजापूरचा सरदार निघाला आहे काय सांगितलं शेवटी? सावध राहणं म्हणजे काय? ती छोटीशी नजर ठेवून आपण सतत सावध राहायचं. समजलं? आता दुसरा काय आहे? सोंड आहे गणपतीची. कशी आहे? मोठी आहे. पण सोंडेनी तो काय करतो? हां बरोबर. म्हणजे आपण परत तिथेच आलो की आपण जे काही चांगलं आहे ते आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की नाक आपण दाबू शकतो की घाण वास मला नको आहे. आणि तो श्वास ते त्याचं एक इंद्रिय पण आहे ना की आजूबाजूला काय घडतं आहे ते त्या सोंडेने तो सेन्स करू शकतो. खरं तर आपल्यालाही माणसाला पूर्वीपासून हे ज्ञान होतं. असं म्हणतात की तिकडे अंदमान निकोबार आणि ही जी छोटी छोटी बेटं आहेत तिथली जे आदिवासी लोक आहेत त्यांना अजूनही निसर्गातला जो वास आहे, पहाटे उठलो तर कुठला वास येतो, आता पाऊस येणार आहे का, आता कडक ऊन पडणार आहे का, आता धुकं पडणार आहे का, ह्याचे त्यांना बारीक 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 वास येतात. आपल्याला येत नाही. आपले मेली ती सगळी सेन्स सगळं गेलं आहे आपण, पण त्यांना येतं अजूनही. आणि हे कशावरनं प्रूव्ह झालं आहे, सिद्ध झालं आहे सांगू का? तर जेव्हा सुनामी आली तेव्हा तुम्ही कदाचित सुनामी आली तेव्हा तुम्ही हे नसतील नाही का? सुनामी येऊन गेली ते आपल्याकडे पण येऊन गेली आणि तेव्हा असं म्हणतात की त्या बेटांवरची जी कुत्री आणि ते जे आदिवासी माणसं होती ती समुद्रापासून खूप लांब आत जंगलात जाऊन सुरक्षित राहिली. आपल्याला ती येते सुनामी हे कळायच्या आत त्या लोकांना कळलेलं होतं. कारण त्यांचा ती जी जाणीव आहे ती अजून जिवंत होती. आता गणपतीचं कुठला अवयव याला? पोट. पोट कसं आहे गणपतीचं? लंबोदर. मोठं पोट आहे. मोठं पोट कशामुळे झालं असेल? मोदक खाल्ल्यामुळे नाही मोठं, पण मोदक कशाचा खाल्ला म्हणजे काय नाही. गणपतीने आपल्यासाठी आपण नाही मैद्याचा चालू शकेल. अगदी बरोबर. मैद्याचा मोदक खाल्ला असेल बरोबर आहे. मग आता आपण शिकायचं की मैद्याचा ब्रेड खायचा का? पिझ्झा, पास्ता, बिस्किट. पण मोदक त्यांनी जो खाल्ला तो मोदक कुठला खाल्ला माहितीये का? उकडीचा नाही. आपली जी आपल्या
चांगल्या गोष्टींचा पण त्याच्याहीपेक्षा असं दुसरं पण सांगतात की आपल्या ज्या काही चुका झाल्या ना त्या सगळ्या गणपती बाप्पांनी पोटात घातल्या. पोटात घालणं ही एक म्हण आहे. पोटात घालणं म्हणजे काय? क्षमा करणं. आता मगाशी मी त्या दादाला सांगितलं की आज तू जेवायचं नाहीयेस. मी पण एका मुलाची आई आहे, एका नातीची आजी आहे. मी असं करू शकेन का त्याला तू आज जेवायचं नाहीस, खायचं नाहीस? करू शकेन का? त्याला मी बोलवणं पाठवलं, तू ये. याचा अर्थ काय झाला की त्याची चूक एका आईने पोटात घातली. माझ्याही हातून चूक होते. माझी आई म्हणते ठीक आहे झालंय, आता पुढच्या वेळेला ती चूक करू नको. आपण इतक्या संपूर्ण ह्या जगात इतकी लोक आहोत. हा प्रत्येकाचा थोडी छोटी चूक पोटात घेऊन त्या बाप्पाचं पोट एवढं मोठं झालंय आणि आपण त्याला चिडवतो की एवढा मोठा पोटाचा तो बाप्पा एवढ्याशा उंदरावर कसा बसतो. मग आता आपण ठरवायला हवंय की त्याचं पोट कमी करायचं का अजून वाढवायचं. आपण थोडासा रोज, काल दादाने सांगितलं की आपण 1 मिनिट रोज उठलो तर काय ते सगळं गणित त्यांनी मांडलं. तसंच आपण पण रोज एक चूक कमी करू शकलो तर 365 चुका एका दिवसात एका वर्षात माझ्या कमी होतील. म्हणजे 3 सेंटीमीटरनी त्याचं पोट कमी होऊ शकेल. होईल का? परत एकदा श्लोक म्हणूया. कुठला श्लोक म्हणताय? झोपला नाहीत ना? गणाधीश सर्व गुणांचाला थांबूया. सर्व गुणांचा मध्ये आपण आता फारसं खोलात जाणार नाही. त्रिगुण हा विचार आपल्याला सांगितलाय. पण आपण आता तुम्ही सगळेजण लहान आहात तेव्हा सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांची फक्त नावच आठवून ठेवा. सत्वगुण म्हणजे काय? मगाशी दादांनी जो दैवी संपत्ती योग सांगितलं त्यातलं ते जे सगळ्यात दैवी गुण आहेत ते सगळे सत्व, म्हणजे जे चांगलं आहे ते सत्व. एवढं सोपं आत्ता लक्षात ठेवा. आणि तम आणि रज, आळस नको, चोरी नको, खोटं बोलणं नको, उशिरा उठणं नको. हे जे सगळं आहे हे सगळं काय झालं? करेक्ट. हा एकटा मुलगा जागा आहे, बाकी सगळे झोपले. तम आणि रज एवढंच आता 3च हे गुण लक्षात ठेवा. तर तो हा जो बाप्पा आहे हा ह्या गुणांच्या पलीकडचा आहे. एवढंच आता सोपं लक्षात ठेवू. जास्त ह्याच्या खोलात आपण शिरणार नाही. थोडक्यात काय, जे चांगलं आहे ते मी घेणार आहे, घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तशी मला बुद्धी व्हावी अशी मी समर्थांकडे, रामाकडे प्रार्थना करणार आहे. आणि माझ्यातले जेवढे गुण आहेत तेवढे सगळे माझ्या हातून निघून जावे ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता पुढचा श्लोक ओळी म्हणा, पुढचा चरण म्हणा त्याचा. आता आपण मुळारंभ म्हणालो. तर ओंकाराला सुद्धा गणपतीचं स्वरूप आपण मानतो. आणि असं म्हणतात, आता पुढे जेव्हा तुम्ही ह्याचा आणखीन सखोल जास्त अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ते सगळं आणखीन वाचायला मिळेल, ऐकायला मिळेल. पण आपण जो ताईने सकाळी आणि दादाने व्यायामाच्या वेळेला जो ओंकार घेतला, तर असं सांगतात की हा जो ओंकार आहे हा पहिला ध्वनी आहे, तो म्हणजे गणपती आहे. आणि म्हणून मुळारंभ, आरंभ, पुढचा श्लोक. बरोबर. आता आपण आता हल्ली तुम्ही पत्र लिहित नाही, पण पूर्वी जेव्हा आम्ही किंवा आमचे आई वडील पत्र लिहायचे तेव्हा वर श्री लिहायचे. बरोबर, 4 वाचन येते. पण आपण त्याच्याही आधी थोडासा विचार करणार आहोत. हा जो श्री लिहित होतो आपण ते सगळं झालं. पण आपण आत्तापर्यंत बघितलं की गणपती बुद्धीची देवता आहे. 64 कला आणि 14 विद्या. झोपलात का? कशाची देवता आहे ती? बुद्धीची देवता आहे. हां, पण आता एकदा बघा. आपण गणपतीचा तो श्लोक कुठला म्हणतो? प्रारंभी विनती
करू गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्व हरोति बुद्धिमतिते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. बरोबर. पण मग आता हे सगळं तुम्ही आता मी म्हणायला सुरुवात केल्याबरोबर तुम्ही घराघर सगळं म्हणला. ती कोणामुळे माहितीये का? गणपतीने तुम्हाला बुद्धी दिली आहे, पण हे घराघर आठवलं हे कोणामुळे? एकदम बरोबर. हे जे आपल्याला आठवतं हे आपल्याला शारदेमुळे किंवा सरस्वतीमुळे आठवतं. एक सोपं उदाहरण बघा. इथे सगळे लाईटचे पॉईंट आणून ठेवले आहेत, वायरिंग केलेलं आहे, त्याच्यावर काय काय पंखे लावले, ट्यूब लावले, हा कूलर आहे, काय हीटर असेल. पण ती जी मुख्य MSEBकडनं जी खाली ट्रान्सफॉर्मरकडनं लाईन येते आणि ती जर त्या खालच्या मीटरपर्यंत जर जोडलेली नसेल तर इथे सगळं मांडलेलं असेल तर त्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे ते जोडायला लागेल. म्हणजे काय झालं? ती त्या वायरमधनं काय आली? वीज आली म्हणजे काय झालं? इलेक्ट्रिसिटी आली. पण म्हणजे काय झालं? वीज आणि इलेक्ट्रिसिटी समान इंग्रजी शब्द झाला. काय झालं? शक्ती आहे ना ती. हे नुसती ते बटणं दाबून काही उपयोग नाही. ते तिथनं आलं तर त्या शक्तीचा उपयोग रूपांतर कशात होणार आहे? पंखे फिरण्यात, किंवा ट्यूब लागला तर प्रकाश येणार आहे, फ्रीजला लागला तर फ्रीज गार होणार आहे. तसंच तो गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतो. पण मला परीक्षेत आई अगो इतकं लक्षात होतं, आई वेळेला आठवलं नाही. कोणाकोणाचं होतं? माझं कायमच व्हायचं. हे जे आठवणं आहे ना किंवा न आठवणं आहे हे सगळं शारदा देवीचं. किंवा आपण सारखं सांगतो की तोंडातनं चांगले शब्द बोलले पाहिजे. त्याचा दुसरा पण अर्थ आहे की जर मी एखाद्याला अशी घाण, काल सुवार्ताला म्हणला तसं, शिव्या कोणाला येत आहे, मी कोणाला शिवी दिली तर जी माझ्या आतमध्ये शारदा देवी बसलेली आहे त्या शारदा देवीला वाईट वाटणार आहे की माझं देवाचं नाव तोंडून आलं पाहिजे, तर हे असं घाणघाण कसं काय या तोंडातून येत आहे. त्यामुळे आपण सावध राहायचं, आपल्या तोंडून चांगलंच गेलं पाहिजे. आता तुम्ही बघा, आता कोणी तबला शिकत असेल, कोणी नाच करत शिकत असेल किंवा कोणी काही संगीत शिकत असेल तर तबल्याचे जे काही बोल आहेत ते तुम्ही घोटून लिहून घेतले तिथे वहीवर, किंवा काय तुमचे कथ्थकचे बोल लिहून घेतले. पण त्या आयत्या वेळेला तुम्हाला आले नाही तर त्याला जे सादर करणं म्हणतो, ते सादर करण्याची जी शक्ती आहे ती शक्ती कोणाची आहे? शारदेची. सगळी मुलं झोपली का? मांडी घालून बसा. सारखं का सांगायला लागतं मांडी घालून बसा? आता अजून शारदा काय काय काम करत असेल सांगा मला, तुम्ही सांगा विचार करून. आपल्या रोजच्या आयुष्यात शारदा काय काय काम करत असेल सांगा. लिहिण्याची शक्ती, बरोबर. वाचण्याची शक्ती, बरोबर. कारण वाचण्याची शक्तीमध्ये आपण म्हणलं तिला आता नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आता वाचा 4 प्रकारच्या वाणी आहेत. इतका अवघड विचार आपण करणार नाही आहोत. अगदी सोपं छान सांगितलं की बोलण्याची शक्ती. सांग. लक्षात ठेवायची. बोलण्याची. बरं, अजून स्मरण. अगदी बरोबर. आणि अगदी सोपं सांगू, साधी गोष्ट आहे. आपण ताटात घास आहे आपल्या, तो इथनं उचलून इथे आणणं, हा हात हलवण्याची सुद्धा शक्ती शारदाच देते. पाणी पिण्याची शक्ती आपल्याला कधी कधी होतं, पाय दुखतात आपले, पाय हलवण्याची सुद्धा आपल्या अंगात शक्ती नसते, तेव्हा आपल्याला पाय नाही कसं झालेलं असतं का? नाही. आपल्याला समजत पण असतं की आता आपल्याला पाय हलवायला हवा आहे, पण तो आपला हलवला जात नाही. ही जी शक्ती आहे ही शक्ती आपल्याला कोण देतं? तर शारदा देते. म्हणजे एकाने बुद्धी दिली आहे
पण ती वापरलीच नाही तर काय होईल? आपण आणि तो धबधब्यातला दगड एकसारखाच होईल, हो ना? तसं दगडाचं अजून एक उदाहरण दिलं जातं. ते उदाहरण मी तुम्हाला नंतर पण एकदा सांगणार आहे, पण ते उदाहरण लक्षात ठेवा. कुठलीही मूर्ती करायची असेल किंवा आता हा धबधब्यातले दगड काढले यांनी, हां, ते दगड काढल्यानंतर असा ह्या इथे हे चित्र आहे, हे कपचा त्याचा जो निघाला आहे, हा बघा, हे ऋषीमुनी काढतायत. हे यातला जो कपचा म्हणजे जो तुकडा त्या दगडाचा खडकाचा काढून पडलेला आहे, तो थोड्या वेळाने पुन्हा असं चिकटला का त्या दगडाला? कधीतरी बघितलंय का असं चिकटलेला आपला? आपण नाही चिकटत. किंवा वायरमन येतात, ते त्या वायरमधलं तांब्याची अशी जी तार एवढीशी काढून टाकतात, ती पुन्हा थोडीशी अशी चिकटले का त्याला? पण आपल्याला देवानी, परमेश्वराने जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आपल्याला बुद्धी दिली आहे, पण आपण ती इतकी वापरत नाही की कधी कधी नाही, मी उद्या ना अगदी लवकर उठणार आहे, आळस मी झटकणारच आहे. एक दिवस मी उठते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा येडे माझ्या मागल्या. म्हणजे जो अवगुण, जो दुर्गुण मी काल टाकला होता, मी आज उठले सकाळी, पण आता उद्या मी आईला सांगून होते, आई नको का बाई, उद्या रविवार आहे, ते फार वैताग आलाय 8 दिवस शिबिराला जाऊन, मी उद्या झोपणार. म्हणजे तो अवगुण मला पुन्हा चिकटला. मग हा अवगुण जर मला, तो दगड सुद्धा जर स्वतःला नको असलेला भाग चिकटून घेत नसेल, तर मी जो माणूस आहे तर मी तो चिकटून घेतला का पाहिजे का? मी मग अशा वेळेला मी पटकन काय केलं पाहिजे? विचार करायला हवा ना की नाही, खडबडून मला जागं व्हायला हवं की नाही, मला काहीही नको आहे आणि मला चिकटवून घेणार नाही आहे. पुढचा श्लोक वाचा, पुढचा ओव्य वाचा, चरण वाचा. नमो शारदा, मला येत नाही. बरोबर, गमू पंथ. पंथ म्हणजे वाट, अजून मार्ग. बरोबर, मुलांना पंथाचा रस्ता. बरोबर. गमू म्हणजे जाणे, गमू पंथ अनंत या राघवाचा. मग हे जे काही सगळं आहे, हे सगळं जे चांगलं मला घ्यायचं आहे आणि जे काही मला वाईट सोडायचं, 5 मिनिटांनी चांगलं मला घ्यायचं आहे आणि वाईट मला सोडायचं आहे, ते कुणाच्या मार्गावर म्हणजे चालायचं आहे? राघव म्हणजे कोण? लक्ष्मण का? राम. मग राम कसे आहेत? राम कसे आहेत? रामाचाच का घ्यायला सांगितलाय? गमू पंथ अनंत या रावणाचा, असं का नाही म्हणलंय समर्थ? हा, पण राक्षस होता, पण म्हणजे त्यांनी अगदी बरोबर. खरं म्हणाल ना तर वृत्ती हा शब्द तिने इतका बरोबर परफेक्ट वापरलाय. खरं म्हणाल तर रावण सगळी म्हणजे त्याला काय दशग्रंथी ब्राह्मण असं म्हणतात रावणाला. रावणाची सगळी स्तोत्र, वाङ्मय सगळं पाठांतर होतं. तो शंकराचा अतिशय महान उपासक होता, पण त्यांनी कुठली मोठी चूक केली. म्हणून आपल्याला रावणाच्या मार्गावरनं जायचं नाही, आपल्याला कुणाच्या मार्गावरनं जायचं आहे? याचा अर्थ आपल्याला सीता पळवायची असा अर्थ नाहीये. आपल्याला कुठलंही चुकीचं काम करायचं नाही, कळलं? आता रावणाचे हिंदीची शब्द सांगितला की त्याचं चुकलं. रावणाच्या बाबतीत जर तुम्ही मग बघितलं तर रावणाला विभीषणाने सांगितलंय हे करू नको. रावणाला त्याची बायको मंदोदरी ती समजावून सांगतेय हे असं करू नको, ह्यात आपला नाश आहे. आपण कुंभकर्ण म्हणतो 6 महिने झोपला होता आणि 6 महिने जागा असायचा. त्या कुंभकर्णाने सुद्धा रावणाला समजून सांगितलं की हे तुझं चुकतं, हे तू करू नको. मारीच राक्षस जेव्हा गेला आहे मृग बनून, कांचन मृग बनून, त्याच्याही आधी त्यांनी रावणाला सांगितलं की हे तू पाप करतो आहेस. म्हणजे मगाशी मी जे
त्याची आपण जेव्हा असं काही ऐकतो तेव्हा आपण त्याची लिंक लावायची की ऐकणे. आपण मगाशी काय सांगितलं, त्याच्या कानावर पडलं पण त्यांनी कृती केली का रावणाने? तो काय म्हणाला, मी म्हणेन तेच खरं आणि मी म्हणते तेच बरोबर, मी म्हणतो तसंच होणार. त्याने त्याच्या बुद्धीचा वापर नीट नाही केला. बरोबर, त्यांनी त्याला जी बुद्धी मिळाली होती त्यांनी त्याचा नीट नाही केला, चुकीचाच केला. सांगूनही कधी कधी ह्याच्यातून आपण शिकायचं. आपल्याला आई सांगत असते आता अर्धा तास झाला, आता मोबाईल ठेव, तेव्हा आपल्याला तिचा राग येतो का नाही? मला येतो. म्हणजे आपलं चुकतं, ते त्या क्षणी लक्षात आलं की आपलं चुकलं. पण हे रामाच्या लक्षात आलं नाही आणि मग ह्याच्या उलट मग रामाचा का घ्यायला सांगितलाय. आता रामाचे गुण बघूया. एक तुम्ही सांगा रामाचा गुण कुठला आहे? मर्यादा पुरुषोत्तम. पण का मर्यादा पुरुषोत्तम? जीवनात सगळ्यांचा सन्मान केला. पण तरी म्हणजे डिटेलमध्ये सांग. आईच्या आज्ञेवर. अगदी बरोबर. अजून? बरोबर, आदर्श राजा होता. अगदी बरोबर. अजून? आदर्श पितापर्यंत नको जाऊया आपण. एकही माशाचा तुकडा खाल्ला. बरोबर. बर, आईचं सगळं ऐकायचं. बरोबर. रामाने हा, अगदी बरोबर. आपल्या वचनावर अटल आपला राहायचं. अगदी बरोबर. म्हणजे आपण आदर्श भाऊ. हा, दोन्ही बाबतीत भरत पण तसाच आहे. हा भरत म्हणतोय की या रामा मी तुम्हाला राज्य देतो आणि हे राम म्हणतो नको तूच बस, मी इकडेच राहतो वनात. दोघांचंही तेवढंच प्रेम आहे. लक्ष्मण पण सगळं सोडून आलाय रामाबरोबर. हा, विभीषणाचं बघा, आता आपलं एवढं लंकेचं राज्य मिळालं होतं, घेतलं का रामांनी? रावणाचा वध झाल्याबरोबर विभीषणाला राज्याभिषेक केलाय आणि ते बाजूला झाले. तो आली आणि सुग्रीव काय केलंय रामांनी? सुग्रीवाला दिलंय ना त्यांचं राज्य. ढापलं नाही, ढापलेलं. अजून एक, जेव्हा रावण गेलाय तेव्हा रावणाने विभीषणाला सांगितलंय की तो तुझा मोठा भाऊ आहे, त्याचे अंत्यसंस्कार कर. का सांगितलंय? कारण रामाने तेव्हा सांगितलं की मेल्यानंतर कुठलंही वाईट नसतं, शत्रू नसतो. म्हणजे मोठेपणा आहे ना मनाचा. आणि मी मात्र कोणीतरी मला बोललेलं माझ्या मनात साठवून ठेवलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे काय, गाढवापुढे वाचली गीता. मला समजतच नाहीये की माझ्या बाबतीत कोणी काही वाईट बोललं तर ते मला सोडून देता आलं पाहिजे. रामाने किती जणांचं सोडलं. कैकेयीने एवढं केलं तरी ते वनवासाला गेले. धरला का त्यांनी? भरत जेव्हा भेटायला आलाय वनवासात तेव्हा पहिला प्रश्न माझी आई म्हणजे कौसल्या नाही, माझी आई कैकेयी कशी आहे असं भरताला विचारलंय. आणि परत निघाला भरत तेव्हा त्यांनी सांगितलंय की माझ्या आईला बोलू नको, त्रास देऊ नको, तिला दूषण देऊ नको. हे आपण रामाकडून घ्यायचं. बरोबर. अजून एक सांगतो आणि थांबते. आपण कुठल्याही गोष्टीला पाय लागला की नमस्कार करतो. ते मगाशी आपण श्लोकामध्ये पण शिकलेलो आहोत. आता राम हा कोणाचा अंश होता? विष्णूचा. बरोबर. जेव्हा समुद्र लंघून जायचं होतं लंकेला तेव्हा असंच ते जाऊ शकले असते की त्यांच्याकडे त्यांना काही अशक्य काहीच नव्हतं. त्यांच्या ज्या काही अतिरिक्त शक्ती होत्या त्याचा वापर करून ते जाऊ शकले असते. पण त्यांनी तसं केलं का? नाही. दगडावर राम ते नंतर त्याच्याही आधी त्यांनी समुद्राची पूजा केली आहे, ज्याची परवानगी मागितली आहे की मी सेतू म्हणजे पूल बांधू का? कारण त्याला इजा होणार आहे. त्याची सत्ता आहे तिथे त्या समुद्राची, त्या तत्वाची. म्हणून त्या रामाने त्यालाही परवानगी विचारली. आणि आपण कोणाचं पेन पण डायरेक्टच घेऊन टाकतो. बरोबर आहे का? हा, म्हणून समर्थांनी रावणाचा मार्ग स्वीकारा असं आपल्याला सांगितलेलं नाही. संपूर्ण मनाच्या श्लोकात राघव राम सारखं आपल्याला तेच सांगतायत. हा पहिला श्लोक नाही,
तुम्ही मोठे झाल्यावर ह्या ताई आता एक दिवस आपल्याला सांगणार आहेत. 205 मनाचे श्लोक पाठ असलेल्या या ताई आहेत आपल्या. कुठल्याही श्लोकात समर्थ आपल्याला सगळ्या ठिकाणी हेच सांगतात की आपल्याला रामाचा मार्ग चालायचा आहे. मग आपण आता सगळेजण गणपती बाप्पाला सांगूया की आम्हाला तशी बुद्धी दे, आणि सरस्वती देवीला सांगूया की आम्हाला ती दिलेली बुद्धी वापरायची तू शक्ती दे. चालेल. जय जय रघुवीर समर्थ.